नवरदेवाचं तर पहिले जेवण राहतं नंतर कार्यक्रम राहतो. जेवायलाच येतात सगळे. हळदीचा कार्यक्रम झाला नाही पण जेवायला सगळे बसले. नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षक, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर मी आता परत आलेले छत्रपती संभाजीनगरला ऋषिकेशच्या इथे, कारण आमच्याच फ्रेंडचं लग्न आहे, जयराम भाऊचं. त्या लग्नासाठी आले ना. आज हळद आहे, सो हळदसाठी रेडी होते मी. मेकअप सुरू आहे माझा. तर आज खूप मजा होणार आहे बिकॉज डीजे बीजे आहे आणि मस्त हळदी बिळदी नाचणार आहे. तर आता मी फायनली रेडी झाले आणि मी एकटीच रेडी झाले. ऋषिकेश आरोही अजून बाकी आहेत. ते लोक कधी रेडी होणार काय माहीत, बिकॉज चाललं आहे आरोही आता रेडी होणार आहे आणि लगेच मग आम्ही आवरणार आहे. आवरलं आहेच तसं, पण मग आम्ही लगेच निघणार आहे बिकॉज इथून आहे ना पाऊण एक तास लागतो लोकेशनवरती. जिकडे हळदी आहे ना त्यांच्या गावाला आहे, जयराम भाऊच्या गावाला हळदी आहे. मग तिकडे जायला पाऊण एक तास लागतो आणि हळदी 5:30-6ची. सो आता आम्हाला निघावंच लागेल. मी तर रेडी आहे मस्त. बघा आता हे जे पसारा केलाय तो आवरायचा आहे, मग मी रेडी आहे. तर असा आहे माझा आउटफिट. तर फायनली आता आम्ही सगळेच रेडी आहोत. आधीपासून कधीपासून मी रेडी झालेली. आरोही पण झाले, फक्त आरोहीच्या बांगड्या भेटत नाही आहेत. शोधत बसले हिरव्या बांगड्या घालायच्यात. आणि ऋषिकेश पण रेडी होऊन खाली गेलेला आहे. आणि सगळे मला बोलायचे कमेंटला की ऋषिकेश दादाच्या घरी कधी जाणार, आरोही दीदीच्या घरी कधी जाणार. तर फायनली मी आलेली आहे गाईच छत्रपती संभाजीनगरला. आणि गाईच हे नवरदेव बघा, आधीच हळद लावून ठेवलेली आहे. का काल का लावली? जोरात बोला ना. आज लास्ट दिवस आहे ना का उद्या? तर उद्या लग्न होणार आहे या नवरदेवाचं. एकच आहे हो. तिकडे हळदीचं सगळं झालेलं आहे. सॉरी डेकोरेशन. ते जेवणाची पंगत बसलेली आहे. अजून हळदीचा कार्यक्रम झाला नाही पण जेवायला सगळे बसलेत. सगळ्याच राहतं पहिले जेवण राहतं नंतर कार्यक्रम राहतो. जेवायलाच येतात सगळे, कार्यक्रमाला नाही येत. कार्यक्रमाला पण येणार आहे. नाचायला आलेत. तर आत्ताच आम्ही बांगड्या भरल्यात. मी ज्या पहिल्या घातलेल्या त्या काढल्या आणि आता दुसऱ्या बांगड्या भरल्यात मानाच्या करवलीच्या. हे रेडी होत आहेत. एवढा वेळ झाला. हिचं तर प्रत्येक वेळेच आहे, तू कधीच रेडी नसतेस. बघा उजेड पडला. मस्त स्वतःच्या हळदीची साडी दुसऱ्याच्या लग्नात घालताय. तर सगळे मस्त रेडी होत आहेत. सगळ्यांचं चाललंय. बघा सगळे हाय व्हिडिओ बघतो. थँक्यू. बघता माझे व्हिडिओ. आम्हाला ना भूक लागले पण हे लोक रेडीच होत नाहीत. किती वेळ झालं नुसतं आत बाहेर चाललंय. मेकअप ह्या जसं की ह्याच नवरे आहेत. ही एक, ती दोन, दोघे, तिसरी येत आहेत हळूहळू. नवरी आहेस ना, ही चौथी. तू पहिली. मी नाही लग्न. ही 5वी. आणि आम्ही दोघी बसलो इथे वाट बघत कधी येतात. चला ना यार, भूक लागले.
नाचले नाचले असले नाचले यांच्यासोबत. एवढी मजा आली ना, असा घसा पण बसलाय, आवाज निघत नाहीये घशातून. हे सगळे आमची चिल्लर पार्टी होती नाचणारी. अगं सगळ्यांचे ब्लॉग तर यांचं चाललंय. हेमंत गाणे हे सोन्याचं चाललंय की गाणं म्हणत नाही म्हणत आहे. एवढेच सगळे नाचलेत सगळे. सगळ्यांची बॅटरी लो. हे ब्लॉग मध्ये काहीच बोलत नाहीत. हा का पण एवढे बघितलं. हा बर ते सांग, न्यूटन काय करत होता? मला आवाज का देत होता? मग सांगा ना फर्स्ट लॉ न्यूटनचा. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय? शाळा शिकलाच नाही. आम्हाला आठवलं. तर आता आम्ही फायनली घरी आलो. एवढं नाचलो ना, आई शपथ माझे पाय असे दुखत आहेत ना. असं झालं मी कधी चेंज करते आणि कधी झोपते. चेंज करण्याची पण क्षमता नाहीये, इच्छा नाहीये, पण करावं लागेल. आणि झोपायचे, फ्रेश व्हायचे. आणि आम्ही बिना चपलीचं नाचलो, त्याच्यामुळे पाय असे खाली दगड लागून लागून असे टोचतात ना. तेव्हा नव्हतं रिअलाइज होत, आता रिअलाइज होत आहे किती दुखतंय. आणि हिच्या कानाला पण दुखापत झाली आणि त्याच्यामध्ये तिने कानातलं घातलंय. आता काढेल तेव्हा कळेल की उद्या कानातलं घालू शकते की नाही. बस इथेच मी माझा आजचा ब्लॉग एंड करते. बाय, काळजी घ्या.